10 मे पासून याची हार्वेस्टिंग केलेलं आहे. तर मला सरासरी 400 रुपयापर्यंत मासे मार्केटचा बाजार आहे. 400 ते 300च्या दरम्यान रेंज आहे. तरी मी माझा जर एक शेड्यूल मी तयार केलेला आहे. सरासरी मला 2-2.5 लाख रुपये दरवर्षी खर्च होतो बागेला आणि खर्च वजा जाता मला एक 4 ते 5 लाखापर्यंत प्रॉफिट दरवर्षी होतो. तोडताना सुद्धा फळं ही दोन्ही हात तुमचे मोकळे पाहिजे. काय बादली असेल ते खाली ठेवायचं आणि एका हाताने न तोडता 2 हातांनी व्यवस्थित फळं ही व्यवस्थित हार्वेस्ट करावं लागतात का जेणेकरून त्यांची हे तोंड वगैरे फुटले नाही पाहिजे. तोंड फुटले तर दुसऱ्या विषयाला बुरशी येते, हे डॅमेज व्हायला तिथूनच सुरुवात होती. नमस्कार मंडळी, मी यश काशीद आपल्या लाडक्या आणि आवडत्या स्टार्टअप विथ यश काशीद या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, सकाळचे 9 वाजलेत आणि आज पुन्हा एकदा एका नवीन स्टार्टअपच्या आणि उद्योजकाच्या शोधात मी आलोय आंबेगाव तालुक्यातील गिरवली या गावामध्ये राहणाऱ्या ज्ञानेश्वर कुटे यांच्या जांभूळ शेतीला भेट देण्यासाठी. गेल्या 20 वर्षांपासून ते 3 एकरावर अत्याधुनिक पद्धतीने जांभूळ शेती करतात आणि आज त्यापासून ते एक चांगल्या प्रकारे नफा कमवत आहे. तर त्यांच्या या जांभूळ शेतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. व्हिडिओ खूपच सुंदर झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आज मी आलोय आंबेगाव तालुक्यातील ज्ञानेश्वर कुटे सरांच्या जांभूळ शेतीला भेट देण्यासाठी. आणि इथं तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण कुंपण आहे, कारण की जवळपास 3-3.5 एकरवर ही संपूर्ण त्यांची जांभूळ शेती आहे. अत्याधुनिक पद्धतीने ही शेती करतात. तर सर आपल्या सोबत आहेत आता. नमस्कार सर. नमस्ते. कशा आहात तुम्ही? मजेत. सर, खरंच आता मी तुमचे म्हणजे तुम्ही यायच्या आधी मी संपूर्ण पाहिलं, खूप छान प्रकारे तुम्ही संपूर्ण डेव्हलप केलंय. सर, सर्वात इतर आपले जे व्ह्युअर्स आहेत, आपल्या चॅनलचे जे व्ह्युअर्स आहेत, त्यांना तुमचं एक गुड नेम आणि इथला ऍड्रेस सांगा. नमस्कार, मी ज्ञानेश कुटे, ज्ञानेश विष्णू कुटे, राहणार गिरवली, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. ओके सर, आता कसं आपले जे शेतकरी आहे ते असा विचार नाही करणार कधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जांभूळ शेती करायची, ह्या वेगवेगळ्या ब्रीड्स लावायच्या. तुम्ही पाहिले प्रत्येक ठिकाणी तुम्ही म्हणजे बोर्डिंग वगैरे केलंय, संपूर्ण खूप छान प्रकारे सिस्टमॅटिक पद्धतीने केलंय. तर ही एक संकल्पना तुम्हाला कशी सुचली? मला आता मी बराच माझा प्रवास होत असतो, प्रवासामधून आपल्याला शिकायला मिळतं. त्या टेक्निक खाली मग मी ज्यावेळेस बाग डेव्हलप केली तर त्यावेळेस ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी फॉलो करत गेलो. आणि आजकाल समाजाला चांगलं फळ देणं गरजेचं आहे, समाजाला चांगलं हेल्दी फळ देणं गरजेचं आहे. तर जांभूळ हे अतिशय सर्व गुणधर्म फळ असल्यामुळं या फळाची मी निवड केली का आपण याची फार्मिंग करू शकतो. ओके. मग आता तुम्ही म्हणजे फुल टाइम शेती करता का त्या व्यतिरिक्त पण काय आहे तुमचं बाय प्रोफेशन? मी ॲक्च्युली पार्ट टाइम शेती होती माझ्याकडून. ॲक्च्युली फुल टाइम केलं पाहिजे. मी जॉब करतो आणि त्याचबरोबर मी मार्केटिंगमध्ये केअर हेल्थचं सुद्धा काम करतो आणि 3 नंबरला शेती माझा विषय आहे. परंतु मी असं म्हणणार नाही का तुम्ही ऑप्शनल शेती ठेवा, कारण शेतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने जर तुम्ही कष्ट केले, प्लॅनिंग केलं तर इन्कम सोर्स हा फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही ठेवू शकता. ओके. आता सर्वात तर आपण ही जी जांभूळ शेती आहे आता किती वर्ष झालं करतोय आणि खरंच यापासून म्हणजे तुम्हाला काय अनुभव आला ह्या जांभूळ शेतीचा मागच्या काय वर्षात? मी 2013ला प्लांटेशन केलं होतं. 2017 पासून याची फळधारणा चालू झालेली आहे आणि वर्षातून 1-1.5 महिना फळधारणेचा काळ असतो. 1.5 महिन्यात व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं आणि छानपैकी तुम्ही जर प्लॅनिंग केलं तर इन्कम सोर्स बऱ्यापैकी आहे आणि पाऊस चालू व्हायच्या आधीच फळ सगळे आपण हार्वेस्टिंग करू शकतो. पावसाळ्यामध्ये शक्य नाही आणि ते पावसाळ्याच्या आधीच बरेचसं फळ निघून येतं. त्यामुळे उत्तम प्रकारे शेती केली तर अर्निंग आहे. तर मित्रांनो, तुम्ही सरांचं इंट्रोडक्शन आणि संकल्पना त्यांना कशी आली हे ते पाहिलंय. आता सरांची आपण संपूर्ण बाग फिरणार आणि बरीच अशी काही माहिती त्यांच्याकडून पाहणार आहे. सर, हा रोडवरती जातोय ना सर येस जांभूळ येस शेती? चला तर. तर मंडळी, आता फायनली आपण सरांच्या जांभूळ शेतीमध्ये आहोत. तर सर, आता आपली ही जांभूळ शेती जी आहे त्या जांभूळ शेतीबद्दल आता आपण माहिती पाहणार आहे संपूर्ण. तर एक स्टार्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ठरवलं जांभूळ शेती आपल्याला सुरू करायची, मग सुरुवातीला त्याची रोपांची माहिती मिळणे किंवा हुंड्या कुठून आपण आणायच्या, तो सुरुवातीचा एक टप्पा कसा होता? ज्यावेळेस मी हे प्लॉट तयार करत होतो त्यावेळेसच माझ्या मनामध्ये, माझ्या वडिलांच्या मनामध्ये चाललं होतं आपण इथं काय करावं, नाही का. रेग्युलर शेती, पारंपरिक शेतीला आपल्याला फाटा द्यायचाच आहे, वेगळं काहीतरी करायचे. त्या दृष्टिकोनातून आम्ही शोधाशोध करत होतो. मग आजूबाजूला आम्ही जवळजवळ 2-3 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी फळझाडं म्हणा, त्याच्यामध्ये सीताफळ म्हणा
किंवा डाळिंब म्हणा, द्राक्ष यांचा सुद्धा आम्ही अभ्यास केला, पण ते काय आम्हाला जास्त त्याच्यामध्ये वर्किंग असल्यामुळं, बरेच मेहनत असल्यामुळे शक्य होत नव्हतं. मग त्या सर्व पिकाला फाटा देऊन आम्ही बुवा जांभूळ हे कसं शक्य आहे, होऊ शकतं का, मग त्या दृष्टिकोनातून आम्ही अभ्यास चालू केला. आणि अभ्यासाअंती असं लक्षात आलं का जांभूळ हे आपण करू शकतो. मग त्या दृष्टीने आम्ही 4-5 ठिकाणी व्हिजिट केल्या, जांभूळ बागा पाहिल्या. आणि त्यावेळेस दुर्दैव असं होतं का जवळपास काहीच नव्हतं, दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जावं लागायचं. म्हणजे अक्षरशः आम्ही सासवड म्हणा, पाबळ म्हणा, श्रीगोंदा म्हणा त्या ठिकाणी जाऊन बागा पाहून आलो. आणि नंतर आम्ही डिसिजन घेतला का आपण आपल्याला करायची जांभूळ बागच करायची आहे. ओके. मग आता आपण हे संपूर्ण 3 एकर जे क्षेत्र आहे त्यावर म्हणजे किती झाड आहेत आता संपूर्ण आपल्याकडे? आपल्याकडं इथे सरासरी 2 टप्प्यामध्ये आपण प्लांटेशन केले. पहिल्या टप्प्यामध्ये 100 झाडं लावली आपण, ती व्यवस्थित ग्रोथ झाल्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये परत 100 झाडं लावली. असं आपलं 3.5 एकर मध्ये जवळपास 200 झाडं आपली आहेत. म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही याची हो, लागवड केली. हो. मग यामध्ये कसं आहे म्हणजे हवामानानुसार ब्रीड म्हणजे सिलेक्ट करावी लागते किंवा कोणत्या जातीची झाडे आपण आणि कशा पद्धतीने ते लावावे लागतात? बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी सँक्शन केली कोकण बहाडोली ही जात अतिशय चांगली आहे. भारतामध्ये संपूर्ण वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, परंतु सगळ्यांमध्ये बेस्ट हीच आहे. याची खासियत अशी आहे की याची बी बारीक आहे आणि गर जास्त आहे आणि चवीला गोडीचं प्रमाण याच्यामध्ये जास्त आहे. ओके. आता समजा एखादा शेतकरी आहे ज्याला जांभूळ शेती ची सुरुवात करायची आहे, तर त्याने सुरुवात कशी केली पाहिजे? म्हणजे जागा कशी निवडावी, किती बाय किती लागवड करावी आणि रोपे ही कुठं उपलब्ध होतात त्याबद्दल एक माहिती द्या. सरासरी खूप अशी जी जमीन आहे, खूप अशी बागायत जमिनीची गरज नाहीये किंवा एकदम असं डोंगर असे आहे, डायरेक्ट डोंगर आहे, खडक आहे, अशा पण जागेची आवश्यकता नाही. मुरमाड रान चालेल, निचरायची जमीन पाहिजे, अशा पद्धतीची जमीन असेल तरी चालेल. आणि माझ्या मते 30 बाय 30 याचं प्लांटेशन केलं पाहिजे, कारण हे लॉंग टाइम फळ आहे, म्हणजे खूप जुनी झाडं होतात ते. आणि तुम्ही 30 बाय 30 हे सुद्धा भविष्यामध्ये कमी पडू शकतंय, पण एक सरासरी 20-1 वर्षाचा काळ ते 30 बाय 30 भागू शकतं. त्याच्यामुळं कमीत कमी हे आजकाल घन पद्धतीने लागवडीचा खूप जास्त प्रमाणात हाय लोकं डेन्सिटीवर लावतात. पण मी पूर्ण त्याच्या जांभळासाठी विरोधात आहे, तर ती गोष्ट शक्य नाहीये. कारण मुळांचं कार्यक्षमता, झाडाला ऊन वारा पाऊस बखळ अशी म्हणजे पुरेशी त्याला हवामान वगैरे किंवा सूर्यप्रकाश खेळता हवा वगैरे हे सगळं पाहिजे. त्यासाठी झाडांमध्ये अंतर पुरेसं आहे. आणि आपल्याला इथं दिसतंय पण म्हणजे खूप हायटेड आणि खूप म्हणजे अशी लांब लांब झाली आहेत संपूर्ण झाड. सर आता आपल्याला या ठिकाणी ही जी बाग दिसते, ही बाग किती वर्षाची आहे आपली? ही माझी बाग 2013चं प्लांटेशन आहे. 17 पासून याला फळ यायला सुरुवात झाली. ओके. ज्या वेळेस आपण म्हणजे आता लागवड केली बागेची, तर ती कोणत्या सीझनला लागवड करावी लागते? म्हणजे कोणत्या महिन्यात लागवड केलेली चांगली असते? आणि त्यानंतर हार्वेस्टिंग पिरियड काय म्हणतो, किती दिवसांनी ते हार्वेस्टिंग साठी येतात किंवा छाटणी वगैरे करावी, ते काय जे नियोजन आहे त्याबद्दल एक सांगा. सरासरी झाडांची लागवड ही पावसाळ्यात केली पाहिजे. पावसाच्या आधी खड्डे घेणे हे क्रम प्राप्त आहे. आणि ज्यावेळेस पहिला पाऊस होईल त्यावेळेस तुम्ही फळझाडांची लागवड करू शकता. जांभूळ पिकाच्या संदर्भात कसं आहे, 4-5 महिने हे थोडंसं रानटीप झाडामधलं झाड आहे, त्याच्यावर जगायला हे इझी जगून जाते. फक्त त्याला जे बेसिक असतं सुरुवातीचं व्यवस्थित पाऊस म्हणा, खत औषधं मिळाली का झाडं ते जगून जातात. आणि फळ काढण्याचा काळ याचा पावसाच्या आधी म्हणजे सरासरी मेच्या टायमिंगला ही जांभळं चालू होतात आणि जून एंड ते जुलै 1 ते 2 वीक पर्यंत जांभळ चालू असतं. आणि ज्यावेळेस आपण प्लांटेशन करतो, प्लांटेशन केल्यानंतर किती दिवसांनी ते हार्वेस्टिंग साठी येतं? त्याच्यामध्ये सरासरी हे खूप आयुर्मान असलं झाड असल्यामुळे याला फळं उशिरा येतात आणि हे कमीत कमी 60-70 वर्ष याचं लाईफ आहे झाडांचं. त्याच्यामुळे 5व्या-6व्या वर्षी तुम्हाला सरासरी घरी खाण्यापुरती, नातेवाईकांना देण्यापुरती फळझाडं चालू होतात. म्हणजे कमर्शियल लेवलला यायला तुम्हाला 6 ते 7 वर्ष लागू शकतात. आता आपला ह्या ठिकाणी हे जे झाड दिसतंय, सर तरी एका झाडाला म्हणजे ज्या वेळेस ते परिपूर्ण होतं फ्लोटिंग साठी, तर किती प्रोडक्शन निघते एका झाडाला? आता सरासरी एका झाडाला हे 50-60 किलोच्या पुढे आजकाल माल निघतोय. आज जसं झाड मोठं होईल त्याप्रमाणे ते वाढत जातं. आता मी पाहिलं की मग अशी लेबर वगैरे सगळेजण म्हणजे तोडत होते जांभळं, चांगले लेबर पण आहेत आणि म्हणजे प्रिकॉशन्स पण खूप घ्यावे लागतात. मग ते प्रिकॉशन्स कोणकोणते घ्यावे लागतात आणि आता आपल्या बागेचं सकाळ ते संध्याकाळचं डेली रुटीन कसं आहे? सरासरी हार्वेस्टिंग करताना म्हणजे जांभूळ हे खूप नाजूक आहे. तुम्ही जर पाहिलं असेल याची साल जी आहे
खूप नाजूक आहे, म्हणजे याला साधारण असं नख सुद्धा लागून फळ डॅमेज होतं, मार्केटमध्ये त्याला किंमत येत नाही. किंवा यातला तोडताना सुद्धा आहे ना खूप काळजीपूर्वक तोडावं लागतं. मी माझ्या जे मजूर आहेत, हे गावचेच मजूर आहे, त्यांच्याकडे आले आले त्यांची नख चेक करतो आधी सगळ्यांची, का तोडणारे जे सगळ्यांची नख काढलेली आहे का. मी स्वतः खिशात नेल कटर घेऊन फिरतो आणि जे बागेमध्ये तोडलेली फळे त्याच्यानंतर ते ग्रेडिंग आपण करत असतो, 1 नंबर 2 नंबर. त्या ठिकाणी सुद्धा ज्या गावच्या महिला आहेत तर त्यांची सुद्धा नख मी पाहतोय. एवढे बारीक बारीक गोष्टी आपल्याला पाहावं लागतं. तोडताना सुद्धा फळं ही दोन्ही हात तुमचे मोकळे पाहिजे. काय बादली असेल ते खाली ठेवायचं आणि एका हाताने न तोडता 2 हातांनी व्यवस्थित फळं ही व्यवस्थित हार्वेस्ट करावं लागतात, का जेणेकरून त्यांची हे तोंड वगैरे फुटले नाही पाहिजे. तोंड फुटले तर दुसऱ्या विषयाला बुरशी येते, हे डॅमेज व्हायला तिथूनच सुरुवात होती. जर तुम्ही व्यवस्थित ते जर फळ काढलं व्यवस्थित तर सरासरी याला 4 ते 5 वर्ष शेल्फ लाईफ राहू शकतो. त्याच्यामुळे काढताना आणि हाताळताना खूप काळजीपूर्वक हाताळावं लागतं हे. इतर जी फळझाड आहे म्हणजे जे काही मोसंबी असेल किंवा इतर काय असेल त्याच्या तुलनेत आणि आपलं जे जांभूळ आहे याला किती प्रमाणात फंजिसाइड पेस्टिसाइड लागतात आणि आजाराचं प्रमाण कसं आहे? सरासरी फळझाडांना हे प्रत्येक झाडाचं वेगवेगळं रोग वगैरे असतात, पण जांभळाच्या बाबतीत जर पाहिलं आपल्याला तर याच्या फक्त पावसाळ्यामध्ये शेणखत वगैरे दिलं व्यवस्थित त्याला, तर तो स्प्रेची काही गरज पडत नाही. म्हणजे जुलै ते डिसेंबर पर्यंत पावसाळ्यात शेणखत झालं का रेस्ट पिरियडमध्ये झाडं जातात ती, त्याच्यामध्ये कोणतेही बदल होत नाही, ॲज इट इज ही झाडं असतात. आणि डिसेंबर नंतर झाडांचं नोव्हेंबर डिसेंबरला पानझड व्हायला सुरुवात होती, पानगळ होती. पानगळ चालू झाल्यानंतर 1 महिनाभरानंतर याला बहार यायला सुरुवात होतं. त्याच्यानंतर जांभळाच्या बागेतलं काम चालू होतं. मग त्यावेळेस छोटा छोटा बहार असतो, तो गळू नये याच्यासाठी थोडंसं बुरशीनाशकाचा वापर करावा लागतो. नंतर फळाचं त्या बहाराचं फुलामध्ये रूपांतर होतं, त्यावेळेस थोडीशी आळीचे वगैरे स्प्रे घ्यावा लागतात. त्याच्यानंतर थोडंसं खालून खताचा वगैरे थोडासा डोस दिला तर त्याला क्षमता त्याची चांगल्या पद्धतीची वाढत जाते. आणि त्याच्यानंतर सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये कीटकनाशक बुरशीनाशकांचा याचा वापर केल्यानंतर नंतर थोडंसं कॅल्शियम बोरॉन याचा आपण स्प्रे वाढवत गेला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस पूर्ण कीटकनाशक हे एप्रिलच्या टायमिंगला बंद करून फक्त बुरशीनाशक सेटिंगचे वगैरे किरकोळ आपण औषध देऊन, हे रानटी याच्यातलं झाड असल्यामुळे असं स्पेशल मोठी औषधं द्यायची काही गरज नाही याला. छोट्या छोट्या स्प्रे सुद्धा ह्याची कीड कव्हर होती. म्हणजे आताच तुम्ही जसं बहाराचं बोलले, आता सगळ्यात महत्वाचं फळझाडामध्ये असते पॉलिनेशन. मग याच्या पॉलिनेशनसाठी म्हणजे ज्यावेळेस बहार येतो त्याचं पॉलिनेशन व्यवस्थित होण्यासाठी आपण कोणकोणती काळजी घेतोय आणि कशा प्रकारे म्हणजे मधुपक्षिका वगैरे कशा प्रकारे आपण इकडे डायल्यूट करतोय त्या? ओके. सरासरी काय होतं आजकाल, मधमाशा ह्या परिसरामध्ये असतातच. आणि फुलं डेव्हलप झाल्यानंतर मधमाशा ऑटोमॅटिक येतात. म्हणजे आता मला तर काय होतं, शेजारी डोंगर असल्यामुळं ऑटोमॅटिक माशांचं प्रमाण वाढलेलं असतं. आणि परागीभवनासाठी मधमाशा खूप प्रमाणात, म्हणजे दुपारच्या वेळेस तुम्ही अक्षरशः बागेत येऊ शकत नाही. तुम्ही बागेत आला तर मधमाशा तुम्हाला टक्कर देतात. त्याच्यामुळं मधमाशांनी परागीभवन प्रॉपर होऊन जातं. आणि ज्या छोट्या छोट्या माशा असतात त्या पण परागीभवन करत असतात. ओके. सर आता शेतकऱ्याचं कसं त्याला पिकवायचं माहिती आहे पण विकायचं माहित नाही. आता मी हम्म. पाहिलं तुमचं पॅकेजिंग हाऊस पण एवढं खूप छान प्रकारे तुम्ही सगळं डेव्हलप केलंय, प्रोडक्शन पण निघते, पण मार्केटिंग कशी करताय तुम्ही आता? मार्केटिंगमध्ये आपल्या जवळ पुणा मार्केट खूप मोठा आहे, त्याच्यानंतर मुंबई मार्केट त्यापेक्षा मोठा आहे. त्याच्यामुळं माझा सर्व जो माल काढलेला असतो तो ग्रेडिंग करून व्यवस्थित पॅकिंग करून हा व्यापाऱ्याच्या ताब्यात जास्त, पण आपल्याला काळजी घ्यावी लागते. मग त्या ठिकाणी व्यवस्थित मालाचा विक्री होती. म्हणजे आणि त्याच्यानंतर आपण इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करू शकतो. आपल्या लोकल सोसायट्या म्हणा किंवा मार्केट जे असेल त्या ठिकाणी स्वतःचा पण व्यवसाय आपण उभा करू शकतो सेलिंगसाठी. ओके. मग आता डेली प्रोडक्शन किती आपल्या या ठिकाणी? सरासरी माझं आता सध्या डेली एक 200 पर्यंत मी हार्वेस्ट करतोय माल. 200 किलो पर्यंत जातोय डेली. आणि आता बाजारभाव काय भेटतो याला? आता मी 10 मे पासून याची हार्वेस्टिंग केलेली आहे, तर मला सरासरी 400 रुपयापर्यंत वाशी मार्केटचा बाजार आहे. 400 ते 300च्या दरम्यान रेंज आहे. मग जांभूळ शेतीला भविष्यात येणारा जो काही स्कोप आहे तो कसा राहील तुम्हाला काय वाटतं? जांभूळ शेतीला भविष्यात स्कोप येण्यासाठी याचे बाय प्रोडक्ट होणं खूप गरजेचं आहे. अजूनही त्यामध्ये शेतकरी पण उतरत नाही. आणि शासन स्तरावर सुद्धा याची शेल्फ लाईफ खूप कमी आहे. शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी सुद्धा शासन स्तरावर कोल्ड स्टोरेज म्हणा, जे नॉर्म्स पाहिजे, कृषी विद्यापीठ म्हणा, यांनी खूप संशोधन करणं गरजेचं आहे. आज जे पारंपरिक पद्धतीनेच आजही जांभळाचं हे लोक पॅकिंग व ग्रेडिंग वगैरे करत असतात. आणि जांभूळ टिकवण्यासाठी आज कोणतंही याचं संशोधन झालेलं नाहीये. तर त्या दृष्टिकोनात जर संशोधन झालं
तर खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आपल्याला तयार होईल याच्यात. ओके. मग आता मी पाहिलं की आपण ज्यूस पण बनवतोय, मग त्याबद्दल एक सांगा. आता मी ज्यूस बनवतो. आता काय होतं का अचानक हे पावसाळ्याचं सीजन असतं किंवा गारपिटीचं टायमिंग असतो, हा ऐन वेळी पाऊस येतो. मग त्या दृष्टिकोनातून फळं जे आहेत काढण्यास आलेली असतात आणि ऑटोमॅटिक त्यावेळेस पाऊस येतो, मग ते फळांना क्रॅकिंग वगैरे होतात, फळं क्रॅक होतात, डॅमेज होतात, लूज होतात नाही का. मग त्या दृष्टिकोनातून त्या मालाला व्यापारात म्हणजे मार्केटला काही किंमत राहत नाही. मग त्या दृष्टिकोनातून माझं नुकसान 2 वर्ष झालं 17, 18, 19ला. मग मी विचार केला काय करायचं, तर मग मी त्याच्यापासून मग ज्यूसचा फॉर्म्युला डेव्हलप केला, तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आणि मग मी जो आता थोडासा बारीक माल आहे, क्रॅकिंगचा माल आहे, तो सर्व मी ज्यूसला पाठवत असतो आणि ज्यूस वर्षभर विकत असतो मग तो मी. सर म्हणजे आता संपूर्ण माहिती आपण पाहिलीच आहे, पण सगळ्यांना पडणारा एकच प्रश्न असतो की आपल्याला वर्षाकाठी किती उत्पन्न भेटतं. आता कष्ट आहेत 100%. तरी मी माझा जर एक शेड्यूल मी तयार केलेला आहे. सरासरी मला 2-2.5 लाख रुपये दरवर्षी खर्च होतो बागेला आणि खर्च वजा जाता मला एक 4 ते 5 लाखापर्यंत प्रॉफिट दरवर्षी होतो म्हणजे नफा याच्यामध्ये. शिल्लक राहतोय. हो. म्हणजे खूप छान प्रकारे म्हणजे तुम्ही नफा कमवता यामध्ये. मग सर आता माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे, आता तुम्ही स्वतः तर खूप छान प्रकारे जांभूळ शेती करताय, मग आता जे काही आपले तरुण शेतकरी शेतीकडे वळताय, तुम्ही त्यांना काय सल्ला देणार. मी तरुण शेतकऱ्यांना हे सांगेन का जांभूळ बाग खूप चांगली आहे. कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट केलेच पाहिजे. फक्त चांगल्या पद्धतीच्या कलम आणा, चांगल्या पद्धतीचं प्लांटेशन करा आणि झाडांना डेव्हलपला लक्ष द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं बाय प्रॉडक्टसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. कारण बाय प्रॉडक्टला खूप याला मागणी आहे. बाय प्रोडक्ट केलं, फळांची विक्री आणि बाय प्रोडक्ट असं दोन्हींचा जर तुम्ही एकत्र संयोग घडवला तर निश्चितच खूप चांगल्या प्रमाणात याच्यात अर्निंग होऊ शकतं. ओके. सर तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही आज खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलंय आणि मंडळी सरांची ही जांभूळ शेती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये टाका. आपण पुन्हा एकदा याच्यावर एक व्हिडिओ बनवू. धन्यवाद.